नमस्कार, स्टार भारत न्यूज 19 च्या डिजिटल वृत्तपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। मी योगिता आपल्यासोबत, तुमची आवाज देशाची आवाज। तर चला बघूया आजच्या विशेष बातम्या। यावेळी आपण प्रभाग क्रमांक 34 कडे नगरसेवकाकरता उभे आहात। जसं दरवर्षी 5 ते 10 वर्ष झाले की आपण नगरसेवका म्हणून आहात, नगरमधील नागरिकांची आपण सेवा करत असता। यावेळी आपला उद्देश काय राहणार आहे? 2017 मध्ये जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका होत्या तेव्हा अनेक अडचणी या भागामध्ये होत्या। त्या अडचणी आम्ही 9 वर्षात जास्तीत जास्त सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आज 2026 मध्ये जेव्हा आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीला पुढे जात आहे तर जनतेचा एवढा आशीर्वाद, एवढा प्रतिसाद, आम्ही म्हणजे इतकं भारावून गेलो आहे की प्रत्येक जागेवर, प्रत्येक घरी आमचं स्वागत होत आहे। आज आम्हाला हे बघून आमच्या जनतेचा आशीर्वाद जो मिळत आहे भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण पॅनलला, आम्ही खरंच खूप आनंदी आहे आणि 16 तारखेला हा नक्कीच आमचा विजयाचा गुलाल आम्हाला आजच लावलेला आहे हे सांगतो। यावेळेला आपल्या नगरसेवकाचे इलेक्शन करता आपल्या सोबत शिवसेनेचे अर्पण मानेकर सुद्धा आहेत, तर आपल्याला यावर काय बोलले? आम्ही भारतीय जनता पक्षाचं ज्या कमळाचं वजन आहे ना, तर आम्हाला असं वाटतं की आम्ही कुणावर वक्तव्यच करावं नाही। आम्हाला हनुमंताचा आशीर्वाद आहे, आम्हाला शक्ती दिलेली आहे, म्हणून आम्ही कुणावर वक्तव्य करावं, आम्हाला असं आमची लाईन दोरी, आमच्या कमळाचा विजय कसा होईल याचा प्रयत्न आमचा आहे। आम्ही कुणावर वक्तव्य करण्यासाठी इच्छुक नाहीये। आपण आता रॅली घेत आहात आणि आपल्या नगरांमध्ये नगरवासियांना भेटत आहात। तिथे वृद्ध आहेत, छोटे मुलं आहेत आणि यंग जनरेशन सुद्धा आहे। त्याच्यामधला आपला प्रतिसाद काय मिळालेला आहे किंवा त्यांचं बोलणं काय? प्रत्येकाचा, एका व्यक्तीचा, नागरिकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा, यंग जनरेशन आणि महिला खूप जास्ती प्रतिसाद आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण 4ही उमेदवारांना मिळत आहे। याचे म्हणजे आमच्या कार्यकर्त्यांचा उत्साह, आमच्या कार्यकर्त्यांची मेहनत ही नक्कीच आम्हाला 16 तारखेच्या गुलालाच्या विजयाकडे घेऊन चाललेली आहे। आजच, काल पण आणि आज पण प्रत्येक व्यक्ती आमच्या गालाला गुलाल लावत आहे। त्याच्यापेक्षा मोठं काय मी तुम्हाला सांगू शकते? येणाऱ्या यंग जनरेशनला किंवा येणारी जी यंग पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगू शकता? त्यांच्यासाठी आम्ही नव्या योजना, ई लायब्ररी आहे, इंडोर स्पोर्ट आहे आणि अनेक योजना घेऊन आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुढे जाणार आहे आणि आपल्या या भागाचा प्रभाग क्रमांक 34 चा जास्तीत जास्त विजय म्हणजे विकास करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि 4ही उमेदवार आम्ही सक्षम आहोत आणि भारतीय जनता पक्ष हा केंद्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, महाराष्ट्रात सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि नागपूर महानगरपालिकेमध्ये सुद्धा 120च्या वर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून येणार आहे। याच्यापेक्षा मोठं काय? धन्यवाद। अशा आणखी नवीन सनसनी बातम्यांकरता आमच्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करा व सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।